हॅलो स्टुडंट्स. तर आतापर्यंत आपण बऱ्याच प्रकारचे कन्वर्जन पाहिलेले आहेत. आता काही मोजके कन्वर्जन्स आपले राहिलेले आहेत. ठीक आहे, तर त्यापैकी अजून एक नवीन टाईपचा जो कन्वर्जन आहे तो कन्वर्जन आज आपण पाहणार आहेत. राईट. तर आज जो आपण कन्वर्जन पाहणार आहे तो कन्वर्जन असेल आपला काय असेल, गेस करा बरं. लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं पुढे काय शिकणार आहे आपण. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकूयात बायनरी. एक काम करू, हा नाही, अगोदर आपण उलट शिकूयाचं. राईट. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकूयात ऑक्टल टू बायनरी. राईट. ऑक्टल नंबर सिस्टम टू बायनरी नंबर सिस्टम हे कन्वर्जन आपण पाहूयात. ठीक आहे. तर आता पहा, जर आपण या ऑक्टल नंबर सिस्टमला पाहिलं तर ऑक्टल नंबर सिस्टमचा बेस असतो 8. राईट. 8 बेस आहे म्हणजे आपल्याला फक्त 0 to 7 एवढेच डिजिट्स भेटतात. ठीक आहे. त्यानंतर बायनरी नंबर सिस्टम, बायनरीचा बेस असतो 2 म्हणल्यानंतर आपल्याला फक्त 0 आणि 1 हे दोनच डिजिट्स भेटतात. राईट. जसं मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये हेक्साडेसिमल आणि बायनरी या दोघांचं रिलेशन सांगितलं होतं, तसंच आता या लेक्चरमध्ये पहा ऑक्टल टू बायनरी यांचं काय रिलेशन राहणार आहे. तर बेस बायनरीचा 2 आहे आणि ऑक्टलचा 8 आहे. तर 2 to the power काय केल्यानंतर आपल्याला 8 अशी व्हॅल्यू मिळणार. ओके. जर आपण 2 to the power 3 जर केलं तर आपल्याला 8 व्हॅल्यू मिळते. म्हणजे ऑक्टल टू बायनरी आणि बायनरी टू ऑक्टल यांच्यामध्ये रिलेशन आहे ते 3चं, जे की हेक्साडेसिमल मध्ये 4चं होतं. तर आता हेक्साडेसिमल टू बायनरी किंवा बायनरी टू हेक्साडेसिमल मध्ये आपण 4 या व्हॅल्यूला कन्सिडर करून जे काही रूल्स फॉलो केले होते तेच सगळे रूल्स आता आपल्याला इथे पण फॉलो करायचे आहेत. बट इथं 4च्या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू यूज करावं लागणार आहे 3. म्हणजे 3 बिट बायनरी नंबर लिहायचा आणि 3 बायनरीचे ग्रुप्स बनवायचे. ऑक्टल टू बायनरी करताना काय करायचं, प्रत्येक ऑक्टल नंबर साठी 3 बिट बायनरी नंबर लिहायचा आणि बायनरी टू ऑक्टल करत असेल तेव्हा प्रत्येक 3 बिट बायनरीचा ग्रुप करायचा आणि त्यासाठी एक ऑक्टल रिप्रेझेंटेटिव्ह लिहायचा असतो. ओके. तर आता एक क्वेश्चन घेऊयात आपण. कन्वर्ट 173746. राईट. नंबरला लक्षपूर्वक बघा. या नंबर मध्ये मी 7 पेक्षा मोठी व्हॅल्यू घेतलेली नाहीये. राईट. 7 पेक्षा मोठी व्हॅल्यू जर घेतली आणि इथं बेसला जर 8 लिहिलं तर सरळ सरळ तो इनव्हॅलिड क्वेश्चन असतो. पेपरमध्ये जर अशा प्रकारे कधी चुकून आलं तर आपण काय करायचं, या क्वेश्चनला अटेम्प्ट करायचं आणि त्याच्या खाली सांगायचं की हिअर इन ऑक्टल नंबर a digit more than 7 is given, so this is an invalid octal number, so we cannot convert this number. आपण या नंबरला कन्वर्ट करू शकत नाही असं लिहायचं, उगं त्याला सोडून टाकायचं नाही. ठीक आहे. याला आपण बायनरी मध्ये आता कन्वर्ट करूयात. राईट. तर आता याच्यासाठी रूल काय असेल की राईट 3 बिट बायनरी नंबर फॉर इच कोणता डिजिट, ऑक्टल डिजिट. कोणत्या डिजिट साठी, प्रत्येक ऑक्टल डिजिट साठी. राईट. आता हेक्साडेसिमल कन्वर्जन करताना आपण काय केलं होतं, हेक्साडेसिमल कन्वर्जन करताना त्याच्यामध्ये की डेसिमलची आपण मदत घेतली होती. राईट. बट आता इथं आपल्याला डेसिमलची मदत घ्यायची गरज नाही, आपण हे डायरेक्टली करू शकतो. तर मी काय करणार, इथं दिलेला ऑक्टल नंबर लिहून घेणार अगोदर आणि त्याच्या खाली डायरेक्ट त्याला आपण कन्वर्ट करणार कशामध्ये, बायनरी मध्ये. ओके. पहा, दिलेला जो ऑक्टल नंबर आहे याला थोडं मोकळं लिहायचं. तर शिकलेच असेल तुम्ही ते बॉक्स वगैरे ड्रॉ करून कशा प्रकारे आपण कन्वर्ट करतोय ते. ठीक आहे. त्यानुसारच करायचं. याला आपण 1 7 3 7 4 6. ठीक आहे. आता याला कन्वर्ट करा. 1 जो आहे त्या 1 ला बायनरी मध्ये लिहायचा असेल तर आपण लिहितो 0 0 1. 7 ला बायनरी मध्ये जर लिहायचा असेल तर आपण लिहित असतो 1 1 1. त्यानंतर 3 ला 0 1 1. अगेन 7 1 1 1. 4 1 0 0 आणि 6 याला लिहितात 1 1 0. राईट. तर हे आपलं इथं कन्वर्जन संपलेलं आहे. इथं आपला आन्सर सुद्धा आलेला आहे. ठीक आहे. तर आता काय आहे बघा याचा आन्सर, इथं सोल्युशन मध्ये लिहूयात.
दिलेला नंबर 173,746. ठीक आहे, हा ऑक्टल मध्ये आहे. याला मी कन्वर्ट केलं तर कन्वर्ट करून आपण याचे 3-3चे ग्रुप्स बनवलेत ना, तर नंबर लिहिताना आपण 3-3चेच ग्रुप लिहायचे. ठीक आहे, 001, एक मिनिट 0चं 6 दिसतंय, 001, त्यानंतर 111, 011, 111, 100 and 110. दिस इज द नंबर इन युअर बायनरी. राईट. आता जसं आधीच्या व्हिडिओज मध्ये सांगितलेलं आहे, याला प्रॉपरली असं बॉक्स वगैरे करून टाकायचं. हे कन्वर्जन झालं तुमचं ऑक्टल नंबर टू बायनरी नंबरचं कन्वर्जन झालेलं आहे. राईट. आता याचे होमवर्क साठीचे जे एक्झाम्पल्स असतील ते काही नंबर्स रॅन्डमली तुम्ही तुमच्या मनाने पण ऍज्युम करू शकता, बट ऑक्टल नंबर आपण घेताना काय काळजी घ्यायला पाहिजे हे तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. राईट. काय काळजी घ्यायची असते? 7 पेक्षा मोठा डिजिट घ्यायचा नसतो. राईट. आता जर हेच कन्वर्जन आपल्याला रिव्हर्स डायरेक्शनने जर करायचं असेल, रिव्हर्सने म्हणजे काय करावं लागेल? काय करावं लागेल? आता हे कन्वर्जन जर मला रिव्हर्स डायरेक्शनने करायचं असेल तर राईट, तेच आपलं LSB कडून MSB कडे काय करणार आपण? 3-3चे ग्रुप्स बनवणार. ओके, लगेच एक एक्झाम्पल घेऊन टाकू आपण त्याचं पण, म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये दोन्ही कन्वर्जन्स होऊन जातील आपले. राईट. तर आता इथं जे कन्वर्जन आपण पाहणार आहे ते कन्वर्जन असेल आपलं कोणतं? बायनरी टू ऑक्टल. राईट. आता इथं मी काय करतो, रूल्स काय असणार आहेत आपले त्याच्यामध्ये, की 2 रूल्स राहणार आहेत आपले. कोणते रूल्स? पहिला, मेक ग्रुप ऑफ 3 बायनरी बिट्स, आणि त्यानंतर मेक ग्रुप्स फ्रॉम LSB टू MSB. ठीक आहे. आता मी काय करतो माहिती आहे का, इथं याला सॉल्व्ह करताना हाच वरचा जो बायनरी नंबर आहे ना, हा वाला बायनरी नंबर, हाच बायनरी नंबर घेतो, याला कन्वर्ट करूयात आपण आणि हे आन्सर येते का नाही क्रॉस चेक करूयात. ठीक आहे. पहा, हा बायनरी नंबर घेऊयात आपण 1111. तुम्ही म्हणा नंबर मध्ये सुरुवातीला 2 0 आहेत, 0 आपण घ्यायचे नसतात. 0 जेव्हा कमी पडतात तेव्हा 0 आपण तिकडे ऍड करत असतो. ठीक आहे. 0 1 1 111 100 110. हा नंबर 2 मध्ये आहे. या नंबरला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे बेस 8 मध्ये, म्हणजे ऑक्टल मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचंय. ठीक आहे. तर आता या कन्वर्जन साठीचा आपला रूल काय, की मेक ग्रुप ऑफ 3 बायनरी बिट्स. 3 बायनरी बिट्स फ्रॉम. फ्रॉम म्हणले की काय करतो आपण? डायरेक्शन लिहितो. फ्रॉम कुठून कुठं बनवायचे? इकडच्या बाजूला नेहमी MSB लिहिलेली असते, इकडच्या बाजूला नेहमी LSB लिहिलेली असते. कोणत्या डायरेक्शनने ग्रुपिंग करायची असते आपल्याला? वी ऑलवेज मेक ग्रुप फ्रॉम LSB टू MSB. या डायरेक्शनने आपण ग्रुपिंग करत असतो. ठीक आहे. तर आता याचं सोल्युशन काय काय करणार याच्यात बघा. हा दिलेला तुमचा नंबर आहे, अगोदर हा दिलेला नंबर लिहून घेऊ आपण. बायनरी मध्ये आहे हा नंबर. ठीक आहे. बघा, या बायनरी नंबर्स मध्ये आपल्याला काय करायचं? 3-3चा ग्रुप बनवायचा. हा पहिला ग्रुप झाला माझा 011 001 111 011, त्यानंतर 111, आणि इथे एकटाच आता काय उरतोय? 1 उरतोय. एकटा 1 उरला तर त्याला आपल्याला काय करावं लागतं? 0 ऍड करावं लागतं. 3 बिटचा बनवायचा असेल तर आपण त्याच्यात 2 0 ऍड करणार. राईट. म्हणजे हे आपला जो नंबर आहे, या नंबरची जी ग्रुपिंग आहे, ही ग्रुपिंग कशा प्रकारे पडली? आता इकडूनच लिहूयात का? बघा, हा जो पहिला वाला 1 दिसतोय ना, पहिला वाला 1, या पहिल्या वाल्या 1 ला मी 2 0 अपेंड करतो आणि 1 लिहून टाकतो. त्यानंतर आहे काय? 111, त्यानंतर 011, त्यानंतर 111, त्यानंतर 100 आणि शेवटी 110 हे आले. आता याला डायरेक्ट आपण कन्वर्ट करू शकतो कशात? ऑक्टल मध्ये. तर ऑक्टल मध्ये 001 जो आहे तो 001 म्हणजे काय असतो? 1.
111 जो असतो 111 म्हणजे असतो 7, त्यानंतर 011 म्हणजे असतो 3, त्यानंतर अगेन 7, अगेन 4 अँड अगेन 6. सो हा आपलं सोल्युशन आलेलं आहे. या सोल्युशन मध्ये इथं तुम्ही तो बायनरी नंबर लिहून टाकणार आणि बायनरी नंबर लिहिल्यानंतर आपलं ऑक्टल मध्ये जे आन्सर आले ते आहे 17374 हे ऑक्टल मध्ये आपला आलेला आन्सर आहे. जर याला क्रॉस चेक केलं तर हा नंबर काय आलेला आहे आपला 173,746. राईट. वर जर नंबर आपण पाहिला तर इथं पण नंबर आहे आपला 173,746. राईट. हे काही क्रॉस चेकिंग वगैरे आपण केलेली नाही, आन्सर काही चुकत नसतं याचं, सगळ्या मेथड. राईट. बेसिक तुमचे बायनरी नंबर्स लिहिता जर तुम्हाला येत असतील तर तुमचा आन्सर या कन्व्हर्जन्स मध्ये चुकतच नाही, अनटिल अँड अनलेस यू मेक सम स्टुपिड मिस्टेक्स. ठीक आहे. गडबड घाई करून जर काही मिस्टेक करून टाकली तुम्ही, गडबडीमध्ये लिहिताना 0चा 1 1चा 0 झाला तर सगळंच आन्सर तुमचं शेवटपर्यंत रॉंग होत असतं. ठीक आहे. राईट. तर आता हे पण आपलं एक नवीन कन्व्हर्जन झालेलं आहे ज्याच्यामध्ये आपण ऑक्टल टू बायनरी आणि बायनरी टू ऑक्टल लिहिलंय. 3चाच ग्रुप का बनवला याचं पण रिझन मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. तर हे अशा प्रकारे लॉजिकली हे रिझन्स वगैरे लक्षात ठेवायचे असतात. ठीक आहे. पाठ करायचं नाही. आता नंबर ऑफ कन्व्हर्जन झालेले आहेत आपले, प्रत्येक कन्व्हर्जन जर तुम्ही पाठ करत असेल, ठीक आहे, तुम्हाला जरी वाटत असेल आता आम्हाला हे कन्व्हर्जन्स वगैरे सगळे येत आहेत म्हणून, राईट, बट प्रॉब्लेम काय होतो जेव्हा मी तुम्हाला मिसलिनियस एक्झाम्पल्स देणार, राईट, मिसलिनियस एक्झाम्पल्स म्हणजे सगळे कन्व्हर्जन्स मिक्स देणार, आणखी काही 3-4 प्रकारचे कन्व्हर्जन राहिलेत, तेवढे कन्व्हर्जन जर मी तुम्हाला मिक्स मध्ये दिले की मग झाला. राईट. कशाला कोणती मेथड वापरायची तिथं प्रॉब्लेम होतो. तेव्हा तुम्हाला फक्त एक पुशची गरज असते. थोडं जरी मी पुश केलं की मग तुम्ही ते कन्व्हर्जन लगेच तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. तर फक्त प्रॅक्टिस करा जे काय आहे ते. राईट. मंडे पासून आपले ऑफलाईन बॅचेस सुरू होणार आहेत. ठीक आहे. तर जे स्टुडंट ग्रुपमध्ये नाही येता त्या स्टुडंट्सला ग्रुपमध्ये ऍड करा. आज त्या ग्रुपची जी व्हॉट्सअप लिंक आहे ती व्हॉट्सअप लिंक मी इथे ग्रुपच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथे सेंड करतोय. ठीक आहे. चलो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.